रेशन कार्डवर या सर्व वस्तू आता तुम्हाला मोफत मिळणार आहेत। बघा या ठिकाणी तुम्हाला दिसते का? बघा या ठिकाणी केशरी आणि पिवळं अशा प्रकारचं जर तुमचं रेशन कार्ड जर तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचं असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता लाईट बिल त्या ठिकाणी मोफत देण्यात येणार आहे। अशा प्रकारच्या या ठिकाणी दिसते का? बघा डाळी मोफत मिळणार आहेत। त्यानंतर तेलाची एक बाटली तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये मोफत मिळणार आहे। तसेच तुम्हाला या ठिकाणी साखर वगैरे मोफत मिळणार आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी दिसते का? बघा तुम्हाला महिन्याला 3000 रुपये पेन्शन देखील तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आता या ठिकाणी मिळणार आहे। तुम्ही पाहू शकता पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना 10 वस्तू आता सरकारच्या माध्यमातून मोफत मिळणार आहेत। राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे। येणाऱ्या सप्टेंबर महिन्यापासून आता सरकार तुम्हाला 10 वस्तू आता त्या ठिकाणी रेशन धान्य दुकानामध्ये मोफत देणार आहे। गेल्या 5 वर्षापासून तुम्हाला सरकारच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ मोफत मिळतं। 1 रुपया सुद्धा तुम्हाला द्यायची गरज नाही। यासाठी तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही। त्याच धर्तीवर आता तुम्हाला 10 वस्तू केंद्र सरकारकडून देण्याची आता घोषणा झाल्या। यामध्ये 10 मोठमोठ्या भेटवस्तू तुम्हाला आता त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यापासून मिळणार आहेत, जे तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनाच मिळणार आहेत। तुमच्या घरामध्ये जर पांढरं रेशन कार्ड असेल तर मग मात्र तुम्हाला एक सुद्धा लाभ आता मिळणार नाही, कारण पांढरं रेशन कार्ड श्रीमंत लोकांना देतात। त्यामुळे तुमच्या घरामध्ये फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्ही आता या लाभाचा फायदा घेऊ शकता। या योजनेमध्ये तुम्हाला अनेक मोठमोठ्या सुविधा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी देण्यात येणार आहेत। रेशन कार्ड धारकांना नियमामध्ये आता मोठा बदल करण्यात आलाय। मागील 3 महिन्यामध्ये आता तुम्हाला एकत्र गहू आणि तांदूळ 3 महिन्यांचे एकत्रच तुम्हाला जास्त गहू आणि तांदूळ दिले। आता सप्टेंबर महिना चालू होतोय आणि रेशन धारकांना परत एकदा गहू आणि तांदूळ 3 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी परत एकदा सुरू आहे। परंतु या धान्यासोबत आता तुम्हाला 10 मोठ्या भेटवस्तू या ठिकाणी रेशन धान्य दुकानामध्ये आता तुम्हाला मिळणार आहेत। यामध्ये आता भरपूर मोठमोठ्या वस्तू तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये त्या ठिकाणी गहू आणि तांदळासोबत मिळणार आहेत, ज्याचा फायदा आता 80 कोटी रेशन धारकांना या ठिकाणी आता तुम्हाला मिळणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेशन धारकांना आता पिवळे व केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन देखील 14 जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात या ठिकाणी आले आहे। आता केंद्र सरकारने म्हणजेच मोदी सरकारने पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना 3000 रुपये कुटुंबामध्ये रेशन धारकांना पेन्शन देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आता बघा तसेच ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना दवाखान्याचा खर्च सुद्धा मोफतपणे सरकार आता पूर्णपणे तुम्हाला मोफतपणे रेशन कार्डावरती दवाखान्याचा खर्च देणार आहे। जवळपास 10 असे मोठमोठे लाभ आता त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यापासून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना देण्यात येतोय, ज्यामुळे सर्व रेशन धारक आता या ठिकाणी खुश होणार आहेत। याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नेमकं काय काय करायचं आहे, कोण कोण यासाठी पात्र ठरणार आहे, तुम्ही या ठिकाणी नक्की बघायचं आहे। सप्टेंबर महिन्यापासून हा लाभ सर्व रेशन धारकांना या ठिकाणी आता सुरू होतो आहे। तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्या कुटुंबातील प्रमुख सदस्याला 3000 रुपये पेन्शन या ठिकाणी दिली जाणार आहे। तसेच 10 वेगवेगळ्या वस्तू गहू आणि तांदूळ आता तुम्हाला त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यापासून या ठिकाणी मिळणार असल्याची मोठी माहिती आता नरेंद्र मोदी सरकारने या ठिकाणी दिली आहे। तसेच तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला सरकारकडून पेन्शन देण्याचं ठरवलंय। आतापर्यंत रेशन कार्डावर पैसे मिळणार अशा बातम्या पसरल्या होत्या, परंतु आता खरोखर सरकारच्या माध्यमातून रेशन धारकांना महिन्याला 3000 रुपये पेन्शन देणार असल्याची मोठी घोषणा या ठिकाणी आता केलेली आहे। तुमच्याकडे फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्डच असायला पाहिजे, पांढरे रेशन कार्ड यासाठी चालणार नाही। गहू आणि तांदूळ जसं तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये मोफत मिळतं त्यासोबत आता तुम्हाला 3000 रुपये या 14 जिल्ह्यामध्ये वाटप करणार असल्याचं काल एका मीटिंगमध्ये सरकारच्या माध्यमातून सर्व रेशनधारकांना सांगण्यात आलं आहे। रेशनधारकांसाठी सरकारने आता सर्वात मोठा निर्णय घेतलाय। याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा यासाठी तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना
आता ही या ठिकाणी मोठी संधी आता आली आहे, त्यामुळे याचा लाभ तुम्हाला नक्की घ्यायचा आहे। बघा, सरकार सध्या वेगवेगळ्या योजनांद्वारे प्रत्येक रेशनधारकांना आर्थिक मदत सरकार करत असतं। काही जणांना भांडी वाटप करत असतं, काही जणांना रेशन कार्डावरती विहिरी मंजूर करून देत असतं, काही जणांना घरे मंजूर करून देत असतं। अशाच प्रकारे आता तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल, कोणतंही एक रेशन कार्ड असेल, तर तुम्हाला 10 वेगवेगळ्या वस्तू आणि महिन्याला 3000 रुपये पेन्शन तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता मिळणार आहे। शेतकरी असेल तर तुम्हाला माहित आहे चांगलंच, पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्या घरात शेतकऱ्यांचे असेल, जे शेतकरी काढलेत त्यांना नमोचे 2000 रुपये सरकार देते, PM किसानचे 2000 रुपये केंद्र सरकार देते। लाडक्या बहिणी घरामध्ये असतील तर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सरकार महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी देत असतं। मग याचा तुम्हाला 10 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे, कोणत्या 14 जिल्ह्यात 3000 रुपये पेन्शन या ठिकाणी मिळत आहे, नक्की बघा। आता बघा, तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळत असतात। बघा, तुम्हाला माहित आहे लाडक्या बहिणींना 1500 रुपये पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती सरकार देते, नमोचे पैसे पिवळे व केशरी रेशन कार्डात देते, PM चे पैसे देते। अशाच प्रकारे ज्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्या सर्वांना 3000 रुपयाची पेन्शन देण्याची घोषणा नरेंद्र मोदी सरकारने या ठिकाणी आता घेतली आहे। सर्वात मोठा 20 वर्षातील ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आला आहे। जर तुम्हाला 3000 रुपये महिन्याला पेन्शन पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती जर तुम्हाला घ्यायची असेल तर नेमकं तुम्हाला काय काय लागणार आहे, काय काय अटी पात्रता तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ठेवले आहेत, तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता आम्ही समजावून सांगणार आहोत। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले, तुमच्या घरामध्ये मतदान कार्ड असायला पाहिजे। म्हणजेच आता तुमच्या कुटुंबामध्ये 4 ते 5 जण आहेत म्हणून समजा, तर यापैकी कोणत्याही एका जणाकडे जर त्या ठिकाणी मतदान कार्ड असायला पाहिजे असं सांगितलंय। म्हणजे जे नागरिक आता मतदान करतात आणि त्यांच्याजवळ मतदान कार्ड आहे अशा नागरिकांना आता पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती 3000 रुपये पेन्शन देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर आता एका व्यक्तीचं जरी वोटर ID कार्ड म्हणजेच मतदान कार्ड घरातील कोणत्याही एका व्यक्तीचं जर मतदान कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। तुम्हाला सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मतदान कार्ड असेल तर तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना 3000 रुपयाची पेन्शन सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपला भरघोस मतदान झाल्याने सरकारच्या माध्यमातून नागरिकांना खुश करण्यासाठी सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतल्याचं आता पाहायला मिळत आहे। मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे अनेक नागरिकांना घरकुल मंजूर या पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती या ठिकाणी झालेलं होतं। तसेच अनेक नागरिकांना 300 युनिट या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती लाईट सुद्धा पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना मोफत या ठिकाणी केले आहे। त्यामुळे भरपूर फायदे आहेत, तुम्हाला याचा लाभ कसा घ्यायचा नक्की बघायचा आहे। त्यामुळे जर तुम्हाला लाईट बिल पण मोफत पाहिजे असेल तर यासाठी सुद्धा सरकारने एक नवीन योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आता काढली आहे। जर तुम्हाला या सर्वांचा लाभ जर पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। याचा सुद्धा तुम्हाला फायदा कसा करून घ्यायचा हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहे। आता बघा, पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना सरकारच्या माध्यमातून वेगवेगळा लाभ या ठिकाणी आता तुम्हाला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर तुम्हाला आता स्वस्त दरामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती कसा मिळवायचा बघा। आता बघा, या ठिकाणी तुम्हाला 800 ते 900 रुपयाचा इतका महागडा गॅस तुम्हाला आता पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर एवढा महागडा गॅस विकत घ्यायची गरज नाही। फक्त तुम्हाला 450 रुपयाला पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आता तुम्हाला गॅसचा लाभ पहिला देण्यात येतोय। तो म्हणजे 450 रुपयाला तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना गॅस सिलेंडर तुम्हाला या ठिकाणी आता तुम्हाला स्वस्त मध्ये मिळणार आहे। याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तसेच यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असेल तर सरकारच्या माध्यमातून महिलांना तुमच्या घरातील त्या ठिकाणी आता केंद्र सरकारकडून स्कूटी सुद्धा वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून मोठमोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात येत आहेत। कदाचित तुम्हाला आता हा लाभ जो आहे तर तो ऐकून विश्वास बसत नसेल,
परंतु सरकारच्या माध्यमातून सप्टेंबर 2025 पासून सर्वात मोठे निर्णय या ठिकाणी आता घेण्यात येऊ लागले आहेत। त्या ठिकाणी महिलांना स्कूटी देखील या ठिकाणी वाटप होणार आहे। कशी मिळवायची हे तुम्हाला लगेच पुढे या ठिकाणी आम्ही सांगणार आहे। परंतु आता पुढील ज्या वस्तू सांगणार आहे त्या भयंकर फायद्याच्या आहेत, मोठमोठ्या वस्तू आहेत। जर तुम्ही बाजारात या वस्तू विकत घ्यायला जर गेला तर तुम्हाला 50 ते 60 हजार रुपये मोजावे लागतील। एवढ्या मोठ्या वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे। परंतु कोणत्या कोणत्या नागरिकांना हा लाभ मिळणार आहे, यासाठी अटीपात्रता सरकारने काय काय लावले आहेत हे तुम्हाला लगेच सांगणार आहे। तसेच तुम्हाला 3000 रुपये पेन्शन त्या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना कशी मिळवायचे, त्यासाठी कोणकोणती प्रोसेस आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक बघा। अटीपात्रता सरकारने काय लावलेत, सगळ्यात महत्त्वाची अट अशी लावल्या, तुम्ही भारताचा नागरिक असावा, तसेच तुमच्या घरामध्ये कोणत्याही एका व्यक्तीचं मतदान कार्ड ओळखपत्र या ठिकाणी असलं पाहिजे। त्या ठिकाणी आता भाजपला मतदान भरपूर केले लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिल्याने सरकार खुश होऊन पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना गहू तांदळासोबत सर्वात मोठा लाभ या ठिकाणी आता सुरू करण्यात आला आहे। जर तुमच्या घरामध्ये 65 वयावरील जो कोणी ज्येष्ठ नागरिक असेल त्यांच्यासाठी एक वेगळा आनंदाचा लाभ या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता मिळणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही यासाठी भारताचा नागरिक असावा, तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड पाहिजे, तुमच्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीचं मतदान कार्ड असलं पाहिजे, म्हणजेच वोटर ID कार्ड हे ओळखपत्र मतदान कार्ड असलं पाहिजे। ही सर्व प्रोसेस जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे। कोणाकोणाला अपात्र केलं जाणार आहे, कोण कोण पात्र ठरणार आहे, कोणाकोणाला 3000 रुपयाची पेन्शन मिळणार आहे, कोणकोणत्या व्यक्तीला स्कूटी मिळणार आहे, कोणाकोणाला 450 रुपये इतक्या कमी आता दरामध्ये त्या ठिकाणी गॅस सिलेंडर मिळणार आहे, लगेच पहा। आता बघा या ठिकाणी हा लाभ कसा घ्यायचा आहे लगेच तुम्हाला पाहायचं आहे। आता बघा या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून भाजप सत्तेत असल्यामुळे रेशन कार्ड धारकांसाठी कुटुंबासाठी कोणताच निर्णय घेतलेला नव्हता। त्यामुळे सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आता लागू करण्यात आलेला आहे। तुम्हाला 3000 रुपयांची पेन्शन कशी मिळवायची हे लगेच आम्ही या ठिकाणी आता सांगणार आहे। कारण पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना कुटुंबातील सदस्यांना त्या ठिकाणी जगण्यासाठी आता 3000 रुपयाची पेन्शन आता सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। तसेच 450 मध्ये त्या ठिकाणी गॅसची टाकी देखील मिळणार आहे। तसेच तुम्हाला मोफतपणे गहू आणि तांदूळ आता घरात आणून दिले जाणार आहे। रेशन धान्य दुकानामध्ये रांग लावायची गरज नाही। त्याद्वारे सरकारच्या माध्यमातून 2 टेम्पो तुम्हाला प्रत्येक गावाला नेमले जाणार आहेत। तुम्ही आधी सुद्धा ही बातमी ऐकली असणार, परंतु आता खरोखर बैठक घेऊन सरकारने निर्णय घेतला आहे। मग याचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा ते सांगतोच, परंतु 3000 रुपयांची पेन्शन तुम्हाला जी मिळणार आहे तर त्यासाठी जी पेन्शन बँकेमध्ये येणार आहे तर ती बँका ज्या आहेत तर त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका पाहिजेत असं सांगितलंय। त्यामुळे या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला ही पेन्शन मिळणार आहे। त्या बँका तुम्हाला सांगतो, सर्वांनी तुमची बँक यामध्ये आहे का लक्ष देऊन बघायचं आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया यामध्ये लाभ जो आहे तर तो तुम्हाला मिळणार आहे। 10 वस्तू म्हणजे कोणकोणत्या आहेत, तुम्हाला डाळी या ठिकाणी आता मिळणार आहेत। वेगवेगळ्या हरभऱ्याच्या डाळी त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्या ठिकाणी तेल असतील खायचे हे मिळणार आहेत, रवा मिळणार आहे। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना पेन्शन 3000 रुपयाची मिळणार आहे। ही कोणाकोणाला मिळणार आहे आणि याचा लाभ कसा घ्यायचा लगेच पहा। आता बघा या ठिकाणी 3000 रुपयांची पेन्शन सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। ती म्हणजे कोणाला मिळणार आहे, तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल आणि तुमच्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती वयाच्या 65 वरील ज्येष्ठ नागरिक असेल, तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक हा असतोच, त्यामुळे त्यांना हा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री वयश्री योजना परत एकदा आता चालू होणार आहे आणि आता GR सुद्धा काढण्यात आला आहे। GR आल्यानंतर तुम्हाला ही पेन्शन त्या ठिकाणी आता मिळणार आहे। आता 450 रुपये गॅस सिलेंडर तुम्हाला कसा मिळणार आहे, तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळतात। तर त्याच्या माध्यमातून सध्याला तर 450 एवढ्या सूटमध्ये गॅस सिलेंडर त्या ठिकाणी तुम्हाला मिळण्याची शक्यता वर्तवल्या, परंतु याचा GR आता राज्य सरकार लवकरच काढणार आहे। आता बघा मोफत गहू आणि तांदूळ तुम्हाला घरपोच सेवा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे
बघा शेतकऱ्यांचे जिल्हे आहेत छत्रपती संभाजीनगर, त्या ठिकाणी लातूर, बीड, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा, परभणी, नंदुरबार, अकोला, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हा लाभ देण्याची शक्यता सरकारच्या माध्यमातून वर्तवली आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।